नमस्कार मंडळी, गेल्या 2 आठवड्यात नवनवीन विषयावर आधारित नवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। याच्यामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर यांची प्रमुख भूमिका असलेला आता थांबायचं नाही, तर समीर चौगुले, सई तामणकर, प्रसाद ओक एशाडे यांचा गुलकंद असे 2 मोठे सिनेमे प्रदर्शित झाले। तर या सिनेमांबरोबर केदार शिंदे दिग्दर्शित आणि सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा सिनेमा सुद्धा 25 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे। तर झापूक झुपूक या सिनेमाची बरीचशी चर्चा रंगली आहे। मात्र बिग बॉस मराठी 5चा विजेता असून सुद्धा सूरज चव्हाणच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः नाकारलेलं पाहायला मिळते। तर बघूया या 3 सिनेमापैकी कोणत्या सिनेमाची कमाई जास्त आहे। तर सॅकनिक या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार गुलकंद या सिनेमाने पहिल्या दिवशी 55 लाख रुपयाची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी 25 लाख रुपये कमावले, तर तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने तब्बल 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी या गुलकंद सिनेमाने तब्बल 57 लाखाची कमाई केली। त्यामुळे या चित्रपटाने अवघ्या 4च दिवसात 1,79,00,000 रुपये कमावल्याचं सॅकनिक या रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार कळते। गुलकंद या सिनेमा पाठोपाठ आता थांबायचं नाही या चित्रपटाने सुद्धा चांगली कमाई केली। या चित्रपटामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भूतकर, पर्ण पेठे असे कलाकार पाहायला मिळतात। या सिनेमाने सुद्धा अगदी 2च दिवसात 50 लाखाचा टप्पा पार केला होता। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 17 लाखाची कमाई केली होती, तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4 लाखाची कमाई केली होती। एकूण या चित्रपटाचं 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायचं झालं तर 1,16,00,000 या चित्रपटाने कमावले। मात्र इकडे बहुचर्चित सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकला त्याच्या चाहत्यांनी आणि मराठी चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः गुलीगत धोका दिल्याचं पाहायला मिळते। सूरजच्या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसात फक्त 1,27,00,000 रुपयाचीच कमाई केली असं सांगण्यात येते। तर सध्या तरी गुलकंद आणि आता थांबायचं नाही या सिनेमाने सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या चित्रपटापेक्षा खूपच चांगली कमाई केली आहे। तर या तिन्ही चित्रपटांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।